सांगत होतो पण भीतीले वाटू राहिली. सांग ना काय झालं काय नेमकं. फक्त घरी सांगू नको कोणाले. नाही सांगत. काय पण काय बोलायचं तुला. हो सांगतो. लय दिवसापासून सांगत होतं आताच नाही. भीती वाटू राहिली. काय बोलू राहिला मला काहीच नाही समजू राहिलं. ते काय झालं काय प्रॉब्लेम आहे का काय झालं. गायत्री मला का नाही तू लय दिवसापासून आवडतं. खरंच आई शपथ लय दिवसापासून आई शपथ घटघट रक्त शपथ. काय झालं बे तुले. काय झालं का नेमकं काय लगा तू असा बोलू राहिला काय झालं रे. तू काही सांगे जेवत नाही म्हणे काही राहत नाही म्हणे. हा निरा म्हणे त्याच्या चेहरा 12:30 राहते म्हणे चेहऱ्यावर. काय झालं का तुले. काय सांगू रे बाल्या तुला आता काय कंडिशन काय चालू आहे मला माहित आहे बा. सांग ना मग काय कंडिशन आहे काय झालं का पैशाचा प्रॉब्लेम आहे सांग तू. बाल्या हा ड्रेसिंगचं काम नाही सांग. नाही रे पैशाचं काही नाही इथं. पैशाचं काहीच घेणं देणं नाही इथं आता मले. अबे झालं काय सांगणार बा तू काऊन दिमाग खवराला. अबा मा तळबा मस्त जाऊन तू सरळ सरळ सांग काय झालं. मला एक गोष्ट सांगायची होती तुले. सांग ना बा काय झालं ते सांग. काय तसं सांगू तुला आता. म्हटलं ते शांताराम भाऊची पोरगी बोली का तो शांताराम मामाची पोरगी ती गायत्री. हां गायत्री हां पुढे ती मला आवडते बेल काले. पण मला तिला सांगायचं माझ्या प्रेम आहे तिच्यावर. पण भीतीले वाटू राहिली बे. काय काय म्हणजे तुला ती आवडते. अबे काही नको म्हणू नका न्याळा ती पोरगी तशी नाही. अरे मग मी कुठं तसं आहे मी पण चांगलाच आहे ना. आता प्रेम झालं तर मी काय करू मग आता. मला तिला सांगायचं माझं प्रेम आहे म्हणतो त्यावर. पण आज काही करू सांगतो मी तिले. लय दिवसाचा सांगण्याचा प्रयत्न चालू आहे माया पण काय सांगणंच नाही राहिलं भीतीच नाही वाटू राहिली. अरे काही म्हणू नको ना तिले ते सांगते बरं बाबू ते घरी ना सांगून देते तशी ती पोरगीला चांगली आहे. अरे मग मी कुठं खराब आहे का मी खराब आहे का सांग मला का सांगायचं मी तिले. सांगायचं मला आता म्हणून काय म्हणून जेवून राहिला खाऊन राहिला बरोबर कधी पण तोंडाकडे पाहिलं 12:30 म्हणून असं आहे का ते गणित. कोणा प्रेम झालं तिच्यावर आता म्हणजे कसं ते दिसते निरा मले. इकडे ती दिसते तिकडे ती दिसते म्हणजे एवढं घट्ट प्रेम झालं माझं त्याचं. म्हणजे आता तिला सांगायचं म्हणले की मला तू आवडतं बस आता बस. तिनं नाही म्हटलं तरी चालते. नाही हो हो म्हटलं पाहिजे तिनं नाही म्हणाल पाहिजे. नाही मा प्रेम आहे तिच्यावर. अबे हो ते बरोबर आहे असेल बा ते प्रेम. अरे पण तिनं बा घरी ना सांगितलं काही का लय मोठा प्रॉब्लेम होईल ना का. तमाशा होईल ना तमाशा. मग काय तर ते बाप तुला मारतेच मग काय तर. अबे काही म्हणू नको ना जे म्हणत आहे राहू दे ना बा ते काही म्हणू नको दिले. तू 7 द्यायचे तुला सांग पहिले 7 द्यायचे असेल तर थांबव. आणि आता जाऊ सांगू राहील तुले असं असते का मित्र सांग पहिले तुम्हाला मित्र असं असते का काय बा काय कशाला विचारलेले. बरं ठीक आहे देतो ना सातवी तू काय टेन्शन घेत भाल्या मग काय तर बरं ठीक आहे मग बरं तुला सांगा दिले. बरं मग पाय ना बघ तिला 4 दिवस पाय एखादी एकटी दिसली सांगून दे तिला. मग तिला सांगतो आज माझ्या मनातलं लय प्रेम आहे म्हणतो माझ्या तुझ्यावर. तू फक्त 7 दे फक्त 7 नको सोडू. बरं ठीक आहे मग 7 सोडत मी मग काय तर सोडत नाही चल. हॅलो अरे बंड्या कुठे रे. काही नाही गावात होतो बाहेर बसलो होतो. काय होतं. अरे काम होतं का तुझ्या इकडे. तुमचं तर दररोज काम राहते हो काही ना काही चालूच राहते. बोला काय काम होतं. अरे काही नाही गायत्री बरी आहे गायत्री. हो तुमची पोरगी का हो पाहिली गायत्री. काय करायचं काय म्हणते बा गायत्रीचं. दररोज काम राहते काही ना काही चालूच राहते. बोला काय काम होतं. पेट्रोलच नाही तेच म्हटलं तू नेतं का मग गायत्रीला मंदिरात नाही. न्या ना मग माझी गाडी न्या ना राजा तुम्ही मला काय जायला होता. अरे बुवा तुझी गाडी जमते का मले काय मला स्कूटर जमते बुवा. हे ती गाडी कशी आली का तुझी कुठून पाय टाकू कुठून काय करू काय समजत नाही मला. ते गिर समजत नाही ना. काय बुवा तुम्ही म्हणता लावलं बुवा काय कशाला न्या दिलं आता मंदिरात मी जाणं म्हणा मग पैदल. अरे सुद्धा वाटते का ते म्हटलं लांब आहे ते जा ना तू. काय लावता राजा मा मांग भानगड इले न्या त्याले न्या काय बुवा. बरं ठीक आहे येतो मग तुमच्या घरी नेतो मग दिले. तेच म्हणून राहिलं हो बरं ठीक आहे ये लवकर घरी ने मग गायत्रीला ठीक आहे. हो ठेवा. कोणाचा फोन होता रे बंड्या. काही नाही शांताराम भाऊचा फोन होता. ती त्याची पोरगी नाही का त्यांची ती गायत्री तिला नाही म्हणते मंदिरात नाही. आता काय बा कामाला लावता मा मागे हे चला बा मग काम करून टाकतो एवढं नाही का. चौकेला चौका मारून टाकतो नाही का. ठीक आहे बरं अबे मग काय मग चालला का तू. जावं लागते मग आता काय करता वा जाऊ दे जातो मग आता. काय का जाता का मग तू. हो म्हटलं बा त्यांना येतो म्हटलं आता काय जाऊ दे आपल्याला काय कामं नाही तर नेतो बा तिले कोणती पोरगी येते ती गायत्रीले. अरे मी काय म्हणतो बा ते काय का तू का चाललं मी माझं म्हटलं का तिकडे जाऊ नको. तुझ्या संग कुठे यायचं आता. अरे बा मला आता आठवलं मला बँकेत जावं लागतील का
माझ्यासोबत चाललं का ते मग समजत नाही ते काय रे का एवढा मोठा झाला समजत नाही तुला पैसे कसे काढायचे ते आधी स्लिप नाही भरतात का तुला नाही भरतात ना बाबा, समजत नाही मला बँकेचं काही काम काय समजत नाही मला. माझ्यासोबत चाललं का ते तिकडे जाऊ नको. आता तिकडे हो म्हटलं ना बे मॅडम या पहिले कोण सांगितलं मग आता मला आठवलं ना बा, मी काय म्हणतो आपण इकडे जाऊ, मंगेल पाठवून तिकडे. मंगेल कुठे पाठवायचं मग एक काम कर ना बे मंगेल तुम्ही जा ना बँकेतनी अरे नाही ना रे, मंगेल समजत नाही ना काही, तुला समजते. मी काय म्हणतो आपण एक काम करू, आपण दोघं जाऊ बँकेत नाही, मंगेल तिकडे पाठव, मंगेल येते ना काहीतरी ले. तसं चालते म्हणा. थांब शांताराम भाऊला सांगतो असं असं आहे म्हणतो. बरं ठीक आहे. बोल रे बंड्या, आला का? शांताराम भाऊ मी काय म्हणतो राजा मा येणं होत नाही राजा, मला कसं अर्जंट काम निघालं इकडे. तर मी काय करतो मंगेल पाठवू का मग तुमच्या इकडे? कोण आले रे? मंग्या आपला मंग्या त्याला जमते का गाडी? जमते ना गाडी दिले मग काय तर मी काय करतो बा तुम्ही एक काम करा, मागा येणं होत नाही गाड्या कसं आता मला कामं गिमा मागायला येतं ना भोवती माग निरा घरा नाही तर इकडचं काम तिकडचं काम मागा येणं होत नाही राजा. पण मी काय करतो गाडी पाठवतो त्या मंग्याजवळ, मंग्या नाही ते गायत्री ले. बर ठीक आहे बाबा, मग पाठव मग मंगेले. ठीक आहे मग, बरं मंगेल पाठव मग, चालते. तेच म्हणत होतो कसं माय कसं काम असतं मी येतो ना हो, पण मला काम निघालं ना अर्जंट. आता काम इकडं निघलं तसं वाटतं बा जाऊ त्याला मंगे आहे तर जातो म्हणते मारी काम पण आहे म्हणते बा. मी म्हटलं जाय म्हटलं बा आता. बरं मंगेला पाठवतो मग तुमच्या घरी. बरं चालते मग त्याला पाठव. बरं ठीक आहे, पाठव मग. काय म्हणते हो बंड्या? बंड्याला काम निघालं, बंड्या नाही येत म्हणते पण मंग्या येते. मंग्यासोबत जाते मग आता काहीतरी. काय बापा तुम्ही अशी कामं करता बरं? ते पोरं चांगलं दिसते ते, चांगलं म्हणजे ते चांगलं काय पोरं ते? काय झालं त्याले? काही नाही झालं, पण मला ते जरासं वेगळंच वाटते. ते पाहा फक्त ते चांगलं नाही ते पोरगं. मंगे कुठं काय चांगला नव्हते? बापा काय तुम्हाला समजत नाही बा, मग काय तर ते बंड्याला पाठवत होतं, त्या बंड्याला काम निघालं म्हणतात. बरं पाहा फक्त त्याला सांगता बरोबर. अहो काही टेन्शन नाही घेऊ, मंगे आणते मग काय चांगला आणते पोरग. तुला काय असं दिसू राहिलं ते? चांगला एकदम चांगला, काय गरीब आहे, कोणा काय शिल्लक बोलत नाही, उलटून बोलत नाही. मग काय तू काही म्हणतो गड्या? नाही तसं नव्हतं माझ्या मनात अर्थ, पण जरासं विचित्रच आहे ते. जाऊ द्या. बरं गायत्री मंग्यासोबत जा मग. हो अरे मंग्या तुझं काम केलं मी, नाहीतर म्हणशील मला मित्र असा आहे मित्र तसा आहे. तेच म्हटलं तुला मेळ लावून दिला मी, टेन्शन घ्यायचं काम नाही. आता बंड्या गेला गाडी आणाले, गाडी घे शांताराम भाऊच्या इथं डायरेक्ट त्या गायत्री नाही म्हटलं मंदिरात नाही सांगून दे तुझ्या मनात काय ते. हो रे काय जमलं काम नाही का? सांगतो ना बा, सांगतो दिले मामा घातलं म्हणतो प्रेम आहे म्हणतो तुझ्यावर. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद नाही पाहिजे आपल्याला, पार्टी पाहिजे. हो हो म्हटलं तर, नाही म्हटलं तर मी तुला पार्टी देतो म्हणजे गमची. टेन्शन न घेऊ, होच म्हणते. हो आता पाहतो म्हणतो लय प्रेम आहे म्हणतो. पाहतो बरं काय म्हणते काय नाही ते. हो पाहतो आता. कोणत्या मंदिरावर जायचं काहीतरी? तुला पप्पानं सांगितलं नाही का? नाही बुवा मला सांगितलं. सांग ना तू. अरे पागल बजरंग बलीच्या मंदिरावर जायचं. चाल लवकर. बरं बरं ठीक आहे. चाल चाल. चाल ना घरी. झाला दर्शन? हो हो जाणंच आहे ना आज न उद्या. मी काय म्हणतो तू 12वी पेपर झाले का? हो झाले 12वी पेपर. आता रिझल्टला टाइम लागते, 1-2 महिन्यात समजते. हो का? कशी गेले हो पेपर? चांगले गेले पेपर, मस्त गेले. काऊन काय झालं? काही नाही असं कसं सांगू रे बुवा, माझ्या मनातलं इले. काय झालं तुला? चाल ना घरी. तुला सांगत होतो पण भीतीला वाटू राहिली. सांग ना काय झालं काय नेमकं? फक्त घरी सांगू नको कोणाले. नाही सांगत. काय पण काय बोलायचं तुला? हो सांगतो. लय दिवसापासून सांगत होतं, आताच नाही. भीती वाटू राहिली. काय बोलू राहिला मला काहीच नाही समजू राहिलं ते. काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? काय झालं? गायत्री मला का नाही तू लय दिवसापासून आवडतं. खरंच आई शपथ, लय दिवसापासून आई शपथ, घटघट रक्तात शपथ. काय? हो लय दिवसापासून तुला पाहू राहिलो होतो. म्हणजे जवळपास झालेशील 5-6 महिन्यापासून होतं माझ्या मनात तू, पण भीतीच लय वाटत होती सांगायची. आज चान्स मिळाला तर सांगितलं. गायत्री मला लय आवडतो तू, लय प्रेम आहे म्हटलं तुझ्यावर. अरे पागल झाला का? पागलच झालो मी आता. हो काका तुम्ही घरी झाले का? हो आता म्हणजे दर्शनाला आलतो. काऊन काय झालं? चला बरं लवकर लवकर चला. काय झालं बा? ए मंग्या काय आलं रे? काही नाही. चला लवकर तुम्ही लवकर चला. बर चाल बस गाडीवर चाल. गायत्री काय बा कशाला गेली बा? माझ्या सांगते बरं बा घरी.
बोल रे मग घ्या. अरे लगा कुठं आहे बे लगा प्रॉब्लेम झाला बे प्रॉब्लेम झाला लगा गेम झाला बे लगा गेम झाला. काय झालं रे मग घ्या. अरे तिला सांगितलं मॅम मला म्हटलं तुला आवडतं म्हटलं बा ती 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 राग काय झालं काय माहित बा तिले ते आपला कैलास काका नाही का त्याच्या गाडीवर गेली मग ती. हो का म्हणजे हो का नाही म्हटलं का नाही ना काहीच नाही बोलली मला ती. हो नाही 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 जसं तिला मी सांगितलं तसंच ती गाडीवर बसून गेली बा. तू कुठे रे बा मला भीती वाटू राहिली का सांगते घरी 100% घरी सांगते ते. काही टेन्शन न घेऊ काही टेन्शन घेऊ नको काही सांगत नाही ती घरी नाही सांगते. जशी ती गेली का नाही त्या अंदाजा मला वाटते सांगते ती. तू कुठं आहे अरे मी आला माहित नाही सांगितलं काय बदल मी बंड्यान मी आलो ना इकडे बँकेत आलो इकडे पैसे काढायसाठी. मग काय तिकडे मी लपून बोलू लागला तुले काय लागते बंड्या तिकडे पाहू मला कुठे आहे ते कुठं गेलं बा काढ तोंडीचं. मी काय म्हणतो हॅलो मी तुला घरी यायला फोन लावतो मग मला सांगतो बरोबर सविस्तर बरोबर सांगतो काय झालं काय नेमकं ती काय म्हणे कशी गेली कसं काय टेन्शन घेऊ नका तुला फोन लावतो मी गावात आल्यावर. बरं ठीक आहे चालते लय भीती वाटू राहिली लय काय सांगते ना घरी ती. तू थांब ना तू काय टेन्शन घेऊ नको ना घेऊ नको तू ये घरी ये टेन्शन घेऊ ये. हा आता सांग काय झालं नेमकं सविस्तर सांगा काय म्हटलं तर तिले. अरे बा तिला मी सांगितलं बा मनातलं मला म्हटलं लय दिवसापासून तुला सांगायचं होतं म्हणलं ती म्हणे सांग म्हणे काय झालं म्हणे. मी सांगितलं मला तू आवडतं म्हटलं बा एकदमच बा तिला म्हटलं काय असं म्हणे ती काय मी म्हटलं हो मग पागल झाला का म्हणे. मी म्हटलं हो पागल झालं बघ गेली होती गाडीवर बसून बा लगा घरी येता का घरी भांडणं येता का. अरे भिऊ नको तू भिऊ नको काही नाही होता सांगत नाही ती घरी रे सांगत नसते कोणतीच पोरी सांगत नसते घरी. नाही सांगते ना ती मला माहिती आहे सांगते ना तिला काय मग काय तर मला म्हणे ना ती पागल झाला का म्हणे तू रागा गेली लगा ती कैलास का काय गाडीवर लगा तुला काय माहिती आहे बे सांगते ना ती घरी. अरे नाही सांगत ना रे सांगत नसते ना कोणतीच पोरगी काय नाळ झाला का तो काय म्हणे तो काय म्हटलं तिला म्हटलं तर दिले की बा सांगू घरी ती काय म्हणे नाही सांगत म्हणे सांगत नाही ती घरी सांगते ना लगा सांगते ना बा ती. अरे नाही सांगत ना टेन्शन नको घेऊ ना तुला आतापर्यंत फोन आला असता हो शंकर भाऊजा मग काय तर ते मामा असतात ना ते हो मामा शंकर मामा आतापर्यंत फोन आला असता तुले आला का फोन तुला सांग मला पहिले. तसा फोन नाही आला कोणाचाच मला पण लगा सांगते लगा घरी हेच तर लगा चान्स आहे का जोडलं का तुला आतापर्यंत फोन नाही आला ना विषय संपला सांगितलं नाही तिने घरी आणखी मग तिले हो म्हणत होतं का मग तसं काही सांगू शकत नाही मग तिला हो म्हणायचं का नाही म्हणायचं पण ती घाबरली गड्या दुसरं काही नाही. पण ती आता दुसऱ्या गाडीवर गेली का म्हणजे त्या गाडीवर काहीच नाही का तुला हो नाही म्हटलं नाही म्हटलं नाही का. अरे बापरे कंडिशन बेकार वाटते मग जराशी पण टेन्शन न घेऊ टेन्शन घ्यायचं काम नाही टेन्शन न घेऊ म्हणतो का काय घरी सांगते का ते काही म्हणलं तू मला वाटू राहिलं बा ती म्हणे तशी पागल झाला का मग तू लगेच गेली बोल त्या काकाच्या गाडीवर त्या कैलास भाऊच्या आता काय 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 होते रे बा. इथं आहे काय तू चाल तुला शांत म्हणून बोलवलं कशाला रे काय काय झालं पहिलं मला सांगायचं होतं मग मी तुला सांगत होतो ना कसं काय असते ते. हा चाल तुला शांत म्हणून बोलवलं ते सांगलं तुला चाल. कसे लगा जाऊ दे रे जाऊ दे लगा मी नाही येत रे घरी नाही मी नाही येत. नाही मला बोलूच नको तू आता चाल लवकर चाल. काय बा सांगितलं वाटेल बहुतेक का नाही का बंड्या जाऊ दे रे नाही येत ते जाऊ दे. असं कसं नाही शांताराम भाऊ बरोबर सांगत चाल रे चाल. बर चल जाऊ द्या सॉरी म्हटलं सॉरी काय म्हणून राहिला तू मला एवढं सांग तो मा गायत्री कशाला नेलं तर दर्शन न्यायचं मग नेलं तो मग तो नेलं घरी पण आणत होतं ना मग घरी सोडत होतं ना. जाऊ द्या ना आता जाऊ द्या काय जाऊ द्या म्हणतं मला गायत्रीनं सांगितलं हा काय रे तो त्या मंदिरावर सोडलं दर्शन झालं घरी यायचं तर तू तिकडे गेला कामाले कोणतं काम होतं तुले कोणतं काम गायत्री म्हणे मंगेश गेला म्हणे तिकडे काहीतरी काम होतं म्हणे मग मी आली म्हणे कैलास काकाच्या गाडीवर हा म्हणजे काहून असं काय कोणतं काम होतं तुले काय बा सांगितलं नाही वाटतं घरी हो मला काम होतं ना हो काम होतं मला मग मी म्हटलं गायत्रीले जाय म्हटलं कैलास काकाच्या गाडीवर मी चाललो म्हटलं तिकडे हो असं आहे झालं गणित. हो का काय कोणतं काम होतं पण ते सांगितलं हो काम का ते काम त्या आजीची तब्येत नव्हती बरोबर त्याच्या आजीची त्याला फोन आला घरून ते बापाला फोन आला दिले की बा बुडील नेम दवाखान्यात नाही म्हणून ते घाई गेलं. हा असं आहे असं आहे काय ते बुडीची तब्येत नाही का असं आहे का तेच तर म्हटलं बा जाऊ दे आता डबल असं करायचं नाही मग घरी सोडायचं होतं मग जात होतं नाही जात तसं होतं माझा विचार होता पण बाबा म्हणे लवकर आहे म्हणे जिथं तिथं असेल तर मग मी म्हटलं बरं आलो म्हटलं जाऊ दे सॉरी म्हटलं गायत्री सॉरी काही नाही होत तेच म्हटलं का जा वा जेवण म्हटलं का गायत्री सांगलं ना घरी हो ना रे बा बंडे म्हणे चाल म्हणे घरी मी म्हटलं सांगितलं म्हणलं घरी आता काय रे मग सांगितलं नाही घरी तुला सांगू ना मी सांगत नसतं ना पोरगी घरी येईल का मिळाला का काय म्हटलं कामाला काम होतं म्हणून गेला पाय भरलं का म्हणलं का मी ना कारण का टेन्शन घेतो तुम्ही का रे मग का रे तिच्या मनात काही आहे का नाही मग आता माझ्याबद्दल
मला तर वाटते का आहे का काहीतरी काहून म्हणा समजा नसतंच गाणी तर सांगून दिलं असतं का घरी तिनं स्वतःहून सांगितलं ना की बुवा काहीतरी काम होतं म्हणून गेलं तिकडे मग मी कैलास काकाच्या गाडीवर आली मला वाटते जमलं भाऊ द्या जमते म्हणलं तालमेल हो का जमते का अरे बा का रे मग खायला का मग तिनं लगेच हो म्हटलं मला डायरेक्ट नसतं म्हणत मुलीला का मग काय एकदमच हो म्हणेल का तुले मग काय तर तुला म्हणून मी सांगितलं ना घरी तिच्या मनात आहे ती घाबरली एकदमच असं झालं ते घरी मला वाटलं बा सांगितलं म्हटलं काय आता तुला बोलवलं तर ना म्हटलं जमलं म्हटलं बा लागलं म्हटलं तुला आता बरं नाही का जमलं का तुला नाही का सांगितलं नाही घरी तिनं पाय बरं हो ना का जमलं का नाही का तिला म्हणतो एक दिवस मी हो का नाही सांग म्हणतो मला वाटते होच म्हणते ती आता घरी नाही सांगितलं तर लगा जमलं का मग आलं का पाय बरं जमलं का आता काय शिल्लक जास्त नाटक करू नका कसं आता आराम चालू दे नाही तर एकदमच करशील गाडी तेच म्हणतो मी जरा बोलायचं जरा करायचं जास्त लोड घ्यायचा नाही आता तो तिला सांगितलं त्या मनातलं तिला माहित पडलं आता टेन्शन घेऊ आता कसं आरामानं चालू द्यायचं ते हो ना का हो जमतील का नाही का हो तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करा मित्रांनो कमेंट केलं का नाही आम्हाला करमते जर असा विषय आहे ते तर चला भेटू उद्या 8 वाजता नवीन विषय घेऊन तब तक के लिए गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र.